श्रीकृष्ण म्हणतात की जेव्हा आपण स्वतःपेक्षा जास्त इतरांवर आपली निर्भरता वाढवतो तेव्हा आपण आपोआप कमजोर होत जातो. जेव्हा आपण स्वतःपेक्षा सुखी माणसाकडे पाहतो आणि हेच विचारतो की काश मी पण याच्यासारखा सुखी असतो, तेव्हा आपण अतिशय कमजोर होऊ लागतो. जेव्हा आपण कुठल्याही परिस्थितीवर, ज्या विशेषतः आपल्या नियंत्रणातच नाहीत, रागवतो, चिंता करतो, तेव्हा आपण आणखी जास्त कमजोर होतो. जेव्हा आपण प्रत्येक ठिकाणी कशाही प्रकारे जिंकायचेच आहे असे ठरवतो, मग आपण चुकीचे का असेना, तेव्हा वास्तविकतेत आपण अधिक कमजोर होत जातो. कारण आहे की वाईट सवयी अतिशय पटकन आपल्यावर हावी होतात, पण चांगल्या सवयी पाळण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागतो. हे समजण्यासाठी तुम्हाला हे जाणून घ्यावे लागेल की आपले मन गोष्टींना दोन प्रकारांनी वर्गीकृत करते: दुःख आणि आनंद. मन दुःखापासून म्हणजेच वेदनेपासून दूर पळते आणि आनंदाकडे म्हणजेच सुखाकडे आसक्त राहते. वाईट सवयी सुरुवातीला आनंद देतात, जसे की दारू पिणे वगैरे, पण त्या फार काळ टिकत नाहीत. मनाला हे ठाऊकही असते, पण ते नेहमी तात्काळ आनंदाकडे धावते. चांगल्या सवयींना मात्र मन दुःखाशी जोडते. उदाहरणार्थ, सकाळी फिरायला जाणे. मन म्हणते सकाळी लवकर उठणे म्हणजे त्रास आहे आणि हा त्रास टाळण्यासाठी काहीतरी कारण शोधून काढते. चांगल्या सवयींमध्ये कडक नियम असतात, पण मन चंचल असते. मात्र जेव्हा आपण आपल्या कर्मावर चालत राहतो आणि त्या चांगल्या सवयींना आनंदाशी जोडतो, तेव्हा ती सवय पटकन लागते. वाईट सवयी लवकर लागतात कारण मन त्या आनंदाशी जोडून पाहते, आणि चांगल्या सवयी लावायला वेळ लागतो कारण मन त्यांना कष्टाशी जोडते. खाली पडण्यासाठी काही ताकद लागत नाही, तसेच वाईट सवय लागण्यासाठी जास्त समजावण्याची गरज नाही, पण चांगली सवय लावण्यासाठी मेहनत, दृढ संकल्प आणि इच्छाशक्ती लागते. चांगली सवय लागत नाही, ती लावावी लागते. वाईट सवय लावावी लागत नाही, ती आपोआप लागते. कोणताही नशा करणारी व्यक्ती स्वतःहून नशा करायला लागत नाही, तो नातेवाईकांच्या किंवा मित्रांच्या बोलण्यामध्ये येऊनच नशा शिकतो. नशा करणारे मित्र बनवतात कारण त्यांना माहीत असते की ते जे करत आहेत ते चुकीचे आहे, पण जेव्हा मित्रांसोबत करतात तेव्हा त्यांना ते चुकीचे वाटत नाही. म्हणूनच ते तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही चांगल्या संगतीत राहता की नाही. कारण खाली घसरायला ताकद लागत नाही, पण वर चढायला ताकद लागते. तुमच्या सवयी तुमचा स्वभाव घडवतात आणि तुमचा स्वभाव तुमचं चरित्र घडवतो. त्यामुळे जशा सवयी असतील तसेच तुम्ही होत चाल. माणूस आपल्या सवयींचा गुलाम असतो. माणसाच्या सवयीच त्याला चांगला किंवा वाईट बनवतात. त्यामुळे जर वाईट सवयी योग्य वेळी बदलल्या नाहीत तर सवयी तुमचा वेळ बदलून टाकतात. पण ज्याने आपल्या वाईट सवयी बदलल्या त्याने आपला उद्याही बदलला. ज्याने सवयी बदलल्या नाहीत त्याच्यासोबत उद्या देखील तेच होईल जे आजपर्यंत होत आलं आहे. कुठल्याही गोष्टीला तोवर काही अर्थ नसतो जोवर तुम्ही तिला अर्थ देत नाही. त्यामुळे मी असं म्हणत नाही की कोणतीही गोष्ट वाईट आहे, चुकीची आहे. ते लोकांच्या त्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन असतो. ज्या सवयी तुम्हाला वाईट वाटतात आणि त्या तुमच्या प्रगतीला अडथळा करत आहेत त्या तुम्ही सोडू शकता. माणसाच्या सवयीच त्याला चांगलं किंवा वाईट बनवतात. एखाद्या व्यक्तीची ओळख त्याच्या सवयींवरून होते. माणूस एखादी गोष्ट लपवण्यासाठी कित्येक खोटं बोलतो. खोटं बोलण्याची सवय माणसाला संकटात ढकलते. आळसही माणसाचा मोठा शत्रू आहे. माणसाच्या वाईट सवयी त्याला वर उठू देत नाही, त्यामुळे त्याला तोटा सहन करावा लागतो. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश मिळवायचे असेल आणि काहीतरी करून दाखवायचे असेल तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. श्रीकृष्ण म्हणतात की स्वार्थी बना. परोपकार हे शब्द फक्त पुराणांमध्ये चांगले वाटतात. पहिली प्राथमिकता नेहमी आई वडिलांना द्या. बाकीचं जग फसवा आहे. नातेसंबंधांमध्ये तिसऱ्या व्यक्तीकडून आपली समस्या विचारणे बंद करा. तुमच्या दुःखामुळे कोणालाच काही फरक पडत नाही. हसत राहा. प्रत्येकाला खुश ठेवता येत नाही. देव होण्याचा प्रयत्न करू नका. मेहनत करा. पैसा सर्व काही नाही, पण खूप काही आहे. तुम्ही जे ध्येय निवडाल त्यासाठी दृढ राहा. प्रत्येकाच्या आयुष्यात आपली ध्येय असतात.
ती साध्य केली की तो पूर्णत्व अनुभवतो. या जगात जे लोक यशस्वी आहेत त्यांनी आपली ध्येय साध्य केली आहेत. त्यांच्याकडे दृढ संकल्प आणि समर्पण होते. तुमच्याकडेही हे असले पाहिजे. काही योग्य ध्येय निवडा. निरर्थक गोष्टींमुळे विचलित होऊ नका. आजची प्रेरणादायी कथा या शिकवणीवर आधारित आहे की आयुष्यात संगतीचा परिणाम फार मोठा असतो. त्यामुळे प्रत्येकाने आपली संगत विचारपूर्वक निवडली पाहिजे. एकदा एक राजा शिकारीसाठी निघाला. त्याच्यासोबत त्याचा काफिला देखील होता. शिकार शोधता शोधता राजा आणि त्याचा काफिला जंगलात गेले, पण त्यांना दूरवर कुठलाच शिकार दिसत नव्हता. राजा हळूहळू काफिल्यासह जंगलाच्या आत गेला. जसेच ते थोडे आत गेले त्यांना एक लपाईची जागा दिसली, पण ती जागा डाकूंनी लपण्यासाठी वापरलेली होती. राजा आणि काफिला त्या गुहेजवळ पोहोचले तेव्हा एक पोपट ओरडला, पकडा पकडा, एक राजा येतो आहे ज्याच्याकडे खूप सारा सामान आहे, लवकर या आणि लुटा. पोपटाची आरोळी ऐकून डाकू राजाकडे धावले. हे पाहून राजा आणि काफिला लगेच पळाले. पळता पळता ते खूप दूर गेले. तिथे त्यांना एक मोठं झाड दिसलं. ते सर्वजण त्या झाडाजवळ गेले. तिथे दुसरा एक पोपट बसला होता. त्याने राजाला म्हटलं, या राजन, आमच्या साधू महात्म्यांच्या कुटीमध्ये तुमचं स्वागत आहे. आत या, पाणी प्या आणि विश्रांती घ्या. हे ऐकून राजा खूप आश्चर्यचकित झाला. त्याने विचार केला की एकच जातीच्या दोन प्राण्यांचं वर्तन एवढं वेगळं कसं. तो साधूंच्या कुटीत गेला आणि त्यांना प्रणाम करून सगळी गोष्ट सांगितली. त्याने साधूंना विचारलं, ऋषीवर, या दोन्ही पोपटांच्या वागण्यात एवढा फरक का आहे? साधूंनी सांगितलं, हे काहीच नाही राजन, ही फक्त संगतीचा परिणाम आहे. जो पोपट डाकूंसोबत राहतो त्याचं बोलणं आणि वर्तन डाकूंसारखं झालं, आणि जो पोपट इथे राहतो त्याचं वर्तन आदरणीय झालं. म्हणजेच माणूस ज्या वातावरणात राहतो तो तसाच बनतो. त्यामुळे नेहमी आपली संगत विचारपूर्वक निवडावी. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. असेच सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.